मुंबई लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा अशी मागणी जेन झी आणि जेन अल्फासाठी करण्यात आली आहे। भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांची ही मागणी आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना तेजस्वी घोसाळकर यांनी हे पत्र लिहिलंय। ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, अपघात होण्याची शक्यता आहे असं घोसाळकरांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। सांगा काय एकंदरीत विषय कशा संदर्भात हा आपली मागणी एकंदरीत काय? कॉलेजची किंवा विद्यार्थी जे शाळेमध्ये जाणार आहे ते 5 ते 11च्या दरम्यानच जात असतात आणि एवढी गर्दी असते त्या ट्रेनला, तर त्यासाठी 2 किंवा 3 डबे हे त्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून मुलं धक्काधुक्कीच्या जीवनामध्ये ते जरा सुखकर जातील। आणि गर्दी पण असतेच, त्यामुळे बाहेर लटकलेले असतात, काय काय दुर्दैवी घटना पण होतात, तर त्या टळाव्या म्हणूनच हे आपण केलेलं आहे। जेनजीचं मुलं जे आहे अशामध्ये कुठल्या मुलांनी आपल्याला संपर्क साधला का? त्यांचा प्रवास कसा अडचणीत असतात आणि त्याला सुखकर करण्यासाठी आपल्याकडे मागणी वगैरे असं केलं आहे या संदर्भात? खूप मुलं आहेत, माझ्या वॉर्डमध्ये पण असे खूप मुलं आहेत, त्यांची मित्र आहेत, त्यांच्या मैत्रिणी आहेत, तर ते सांगत असतात की त्यांच्यासाठी कोणी मुद्दा उठवलेला नाही अजूनपर्यंत। तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही तरी हा मुद्दा उठावा। लोकांकडून अशा आरोप होतात, त्यांना जेनजीला खुश करण्यासाठी भाजपकडून हा असेल काय वाटतं? नक्की नाही। आंदोलन हे वेगळं होतं। खरं तर आंदोलन नीट पेपरच्या ह्याच्यासाठी होतं, पण तुम्ही बघाल की जेनझींना पुढे करून ह्यांनी पोळी भाजली गेली आणि वेगळ्या प्रकारचं हे वळण आणलं गेलं। पण खरं आंदोलन हे वेगळं आहे आणि ह्यांचं शालेय शिक्षण हे वेगळं आहे, त्यांच्यासाठी डबे राखीव ठेवणे हे वेगळं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।